ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। कल्याण उल्हासनगर परिसरात दहशत माजवणारा आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड विशाल यादव उर्फ दही याला अखेर कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। गेल्या काही काळापासून तो पोलिसांना गुंगारा देत फरार असल्याची माहिती समोर आली होती। विशाल यादव उर्फ दही यांच्यावर हत्या करण्याचा प्रयत्न, मारामारी, धमकी यांसह तब्बल 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। विशेष म्हणजे तो अल्पवयीन असल्यापासूनच गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याची माहिती समोर आली। कल्याण उल्हासनगर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडाचा शोध घेण्यासाठी कोळसेवाडी पोलिसांनी विशेष पथकाच्या माध्यमातून तपास सुरू ठेवला होता। अखेर पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून काढत त्याला ताब्यात घेतले। विशाल यादवच्या अटकेमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपी विरोधात पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिलाय। दरम्यान विशाल यादव विरोधात दाखल असलेल्या 15 गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याची नेमकी भूमिका काय होती, तसेच त्याच्यासोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास कोळसेवाडी पोलीस करत आहे। आरोपीकडून आणखी काही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यताही पोलिसांकडून व्यक्त केली जाते। कोळसेवाडी पोलिसांच्या या कारवाईमुळे कल्याण उल्हासनगर परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना चाप बसवण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची कारवाई मानली जाते। कोळसेवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी जानेवारी 2026 मध्ये दाखल झालेला 46/2026 हा BNS 109 म्हणजे जुना IPC 307 अन्वये गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेला आरोपी विशाल हरेराम यादव उर्फ दही हा आरोपी हा गुन्हा घडल्यापासून तेव्हापासून हा आजपर्यंत हा वॉन्टेड होता। हा गुन्हा घडल्यानंतर त्यांनी इतरही आणखी 3 गुन्हे केलेले होते। हा बॉडी ऑफेन्स करणारा हा आरोपी आहे। हा जुवेनाईल असल्यापासून, हा विधी संघर्षित असल्यापासून हा गुन्हे करतो। याच्यावर यापूर्वी म्हणजे विधी संघर्षित असताना कोळसेवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी 9 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। त्याचबरोबर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी 3 गुन्हे आहेत आणि मेजर झाल्यानंतर सुद्धा 4 गुन्हे होते आणि तेव्हापासून हा वॉन्टेड होता। या आरोपीस कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे DBचे पथक PSI सापटे आणि त्याच्याबरोबर असणारे पथक यांनी खोनी गाव या ठिकाणावरून त्याला काल 11 तारखेला त्याला पहाटेचा अरेस्ट केलेला आहे। ताब्यात घेऊन अटक केली, त्याला मान्य न्यायालयापुढे हजर केलेलं आहे। त्यास उद्यापर्यंत दिनांक 13 पर्यंत पोलीस कोठड्याही इतरही गुन्ह्यामध्ये अटक करीत आहोत आणि या आरोपीचा आणखी कुठे रोल आहे याबाबत आपण तपास सुरू आहे। याचबरोबर हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। याच्यावर 2-307 म्हणजे BNS 109 प्रमाणे 2 गुन्हे दाखल आहेत। बाकीही त्याच्यावर सिरियस 2 ऑफेन्स रजिस्टर आहे।